आणि विधानसभा या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडी म्हणून लढू आणि सर्व घटक पक्षाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. पण तसं काही होताना दिसलं नाही. आणि मग ज्यावेळी चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या तो एक जाणवलं की आपल्यावर सातत्यानं अन्याय होतोय. आणि नुसतं आम आदमी पार्टी या घटक पक्षावरच नाही तर बहुतांश सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. ज्यावेळी तिकीट मागितलं जातं, सुरुवात मागितल्यानंतर तुझ्याकडे पैसे किती आहे, तू या निवडणुकांमध्ये किती पैसे खर्च करणार आहेस, तुझी अवकात आहे का 50 लाख खर्च करायची, तुझ्या खिशामध्ये 70 लाख 1 कोटी आहेत का. आमचा साधा प्रश्न होता की कार्यकर्त्यानं ते पैसे आणायचे कुठं. आतापर्यंत आम्ही सतरंजा उचलल्या असतील, आतापर्यंत आम्ही खुर्च्या उचलल्या असतील, आतापर्यंत आम्ही स्टेजची व्यवस्था केली असेल, मन लावून प्रत्येक पक्षाचा अजेंडा घराघरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला असेल, मग निवडणुकीच्या वेळी पैशाचा विषय काय येतो असा एक कार्यकर्ता म्हणून मला प्रश्न पडतो. आणि म्हणून याला कुठेतरी आवाज द्यायचा, याला कुठेतरी न्याय द्यायचा. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला या महाविकास आघाडीतनं या इंडिया आघाडीतनं आपण बाहेर पडूया आणि स्वतंत्र कार्यकर्ता पॅटर्न राहूया. याची 2-3 कारणं आहेत मित्र. पण आता जर तुम्ही बघितलं पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला समजलं की एकाच घरामध्ये 2-2 तिकीट देणार आहेत. खासदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे, आमदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या घरामध्ये महापौर कोण होतं अशा लोकांच्या घरातल्यांना तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे. अरे मग सर्वसामान्य कार्यकर्त्याने करायचं काय, का नुसती तुमची धुणी व्हायची, नुसती भांडी घासायची का, हा प्रश्न कोल्हापुरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पडला. आणि म्हणून आम्ही ठरवलं की कार्यकर्ता पॅटर्न आपण राबवायलाच पाहिजे. कोल्हापूर नसेल तर मग काय होणार, तर कार्यकर्ता या कोल्हापुरातला टिकणार नाही. आणि ज्यावेळी आम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडलो ते आमच्या लक्षात आलं की आपल्या बरोबरच आपल्या साथीदारांची सुद्धा एक फौज आहे. आणि म्हणून आम्ही अरुणबाईंना कॉन्टॅक्ट केलं की बाबा आम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडतोय, तुमची भूमिका काय आहे. ते म्हणले स्वागत आहे. कारण एक आहे तो कष्टकऱ्यांचं प्रतीक आहे आणि एक आहे ते सुशिक्षितांचं प्रतीक आहे. कष्टकऱ्यांचं आणि सुशिक्षितांचं प्रतीक जर एकत्र आलं तर कोल्हापूरच्या विकासाचा चेहरा बदलायला वेळ लागणार नाही मित्रांनो. कारण वास्तव आहे त्यांच्या घरामध्ये 2-2 पद आहेत, आमदारकी आहे, खासदारकी आहे, महापौर पद आहे, स्थायी समिती आहे, नगरविकास आहे. अशी कुठलीही व्यक्ती या कोल्हापूरचा विकास करू शकत नाही असं आमचं ठाम मत आहे. आणि जर विकास करायचा असता तर अजूनही रस्त्यावरच्या टक्केवारीमधला जो काही भेदभाव, एखादा कॉन्ट्रॅक्टर आला महानगरपालिकेच्या दारात जाऊन त्याने सांगितलं की या अधिकाऱ्यांचा रेट काय आहे, कुठल्या आमदाराने विधान परिषदेमध्ये विचारलं सांगा मला, कुठल्या खासदारांना हा प्रश्न तारांकित केला होता, कुठे याच्यावर चौकशी समिती नेमली होती. म्हणजे जर तुम्ही त्यांना सामील असाल तर तुम्ही कोल्हापूरचा विकास करू शकत नाही. आणि मग कोल्हापूरचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर कार्यकर्ताच करू शकतो. कारण तळमळीनं आतापर्यंत त्याने काम केलंय आणि ही जी काहीतरी तळमळ आहे ती कुठेतरी आपल्याला कार्यकर्ता पॅटर्नच्या माध्यमातून आपण बाहेर काढायला पाहिजे, कुठेतरी त्याला न्याय द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं की आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर बसपा असेल, बीआरएसपी असेल, तसेच या पुणे शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या चळवळीतले काही पक्ष संघटना असतील, या सगळ्यांनी एकत्र ठरवलं या घराणेशाहीच्या विरोधात, या टक्केवारीच्या विरोधात आपण वंचित बहुजन आघाडीची एक स्वतंत्र आघाडी तयार करायची. आणि या आघाडीमध्ये घटक पक्षांना सामावून घेऊन कार्यकर्ता पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राबवायचा